प्रमाणपत्राच्या घोटाळ्यातील दोषींवर कारवाई न केल्यास दिनांक 11/12/2024 पासून बेमुदत उपोषणाचा इशारा. बाबासाहेब महापुरे, सावली दिव्यांग संघटना अध्यक्ष, अहिल्यानगर. जिल्हा रुग्णालयातून आणखी 2 जणांना कर्णबधीर प्रवर्गातून बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आल्याची तक्रार अहिल्यानगर जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांनी केली आहे. महापुरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की 4 जानेवारी 2019 रोजी कर्णबधीर प्रवर्गातून पाथर्डी तालुक्यातील मोठे टाकळी येथील एका तरुणाला 43 दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आले आहे आणि तशा प्रकारची नोंद जिल्हा रुग्णालयाच्या स्वावलंबन संकेतस्थळावर दिसून येते. तसेच पाथर्डी तालुक्यातील चिचपूर पांगुळ येथील एका तरुणीला 5 एप्रिल 2023 रोजी कर्णबधीर प्रवर्गातूनच 43 दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आल्याची नोंद जिल्हा रुग्णालयाच्या स्वावलंबन संकेतस्थळावर दिसून येते. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी कर्णबधीर प्रवर्गातील दिव्यांग प्रमाणपत्र दिसून प्रथमदर्शनी दिसून येते की परंतु डायग्नोसिस शीटवर दिव्यांगांचा आजार हा कोणत्या प्रकारचा आहे हे नमूद करण्यात आलेले नाही. तर दिव्यांग प्रमाणपत्रावर डायग्नोसिस असे लिहिलेले असून येते की दोन्ही प्रमाणपत्र जिल्हा रुग्णालयाच्या स्वावलंबन संकेतस्थळावर दिल्याचे दिसून येत असून संबंधित प्रमाणपत्रांची चौकशी करून जबाबदार व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. यापूर्वी देखील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळ्यातील 4 नावे जिल्हा शैली चिकित्सक यांच्याकडे देण्यात आलेली आहे, परंतु याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली दिसून येत नाही. घोटाळ्यातील दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अन्यथा 11 डिसेंबर 2024 पासून जिल्हा रुग्णालय पुढे बेमुदत उपोषण करण्याचा इशारा बाबासाहेब महापुरे यांनी दिला आहे. आवाज जनतेचा या न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी शेख शफीक मनियार. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.